पुण्यात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जवळपास 42-43 डिग्री सेल्सियस इतका तापमान आहे। यंदाच्या वेळी पुण्यातल्या तापमानाने चक्क रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत। त्यामुळे पुणेकर सध्या हैराण झालेत। या उन्हापासून रक्षण कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर उष्माघाताचे सुद्धा काही बळी होताना आपल्याला पाहायला मिळतात। उष्माघाताचा त्रास बऱ्याच जणांना होतोय आणि याच सगळ्यामुळे पुण्यातले जे ट्रॅफिक सिग्नल्स आहेत ते 1 ते 4 या वेळेमध्ये बंद ठेवावेत, अशा प्रकारची मागणी सध्या मनसेच्या काही नेत्यांकडून करण्यात आली आहे। त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, काय नेमकी मागणी करताय आणि का? पुण्याचं वातावरण पहिल्यांदाच एवढं रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे आणि आपण जर बघाल विदर्भ, वर्धा, नागपूर या ठिकाणी दुपारच्या वेळेस त्यांच्या नागरिकांना दिलासा व्हावा म्हणून तिथले सिग्नल बंद केले जातात। पण तीच परिस्थिती आज पुण्यात आलेली आहे। पुण्यातही 40, 42, 41 हा पारा आणि पुणे शहरात दुचाकीचं म्हणजे आपल्या जगात नोंद आहे, ग्रीन्स बुकमध्ये नोंद आहे, एवढे दुचाकी चालक आहेत। त्यामुळं आम्ही 12/4/2024ला मागणी केली होती आयुक्तांकडं की पुणे शहरातले दुपारचे वेळेस सिग्नल बंद करावे, कारण अनेक पुणेकरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। जर त्यांनी ऐकलं असतं तर आत्ता जे काही 2-3 बळी झालेले आहेत ते खरंच वाचले असते। आणि पुणे शहरातले आपण मुख्य चौक सोडून ज्या अंतर्गत रस्ते आहेत तिथले त्यांनी सिग्नल बंद करावे। एकतर आपल्या इथं झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि झाडांची संख्या कमी होत असताना आपल्या इथला पारावरती चढत चाललेला आहे। त्यामुळं माझी अजूनही विनंती आहे, अजूनही पारा चढत आहे। अजून आपले पुणेकरांचे बळी जाण्यापेक्षा आत्ता दुपारच्या वेळेस आपल्या भागातले जे सिग्नल आहेत, म्हणजे जे मुख्य चौक सोडून जे सिग्नल आहेत ते त्यांनी बंद ठेवावे आणि पुणेकरांना दिलासा द्यावा, पुणेकरांचा जीव वाचवा, ही आमची महाराष्ट्र विद्यार्थी सेनेकडनं मागणी आम्ही केलेली होती। तुम्ही मागणी केलीत मात्र मान्य झाली नाही अजून, आणि आपण पाहतोय की ऊन खूप वाढतंय दिवसेंदिवस। मे महिना लागला म्हणजे मुख्य महिना आहे हा उन्हाळ्यातला, तर जर ही मागणी मान्य झाली नाही तर मग काय करणार? दुर्दैव असं आहे की 12/4ला आम्ही ही मागणी केलेली होती आणि 12/4च्या अगोदरच तडाखा वाढलेला होता। पण 12/4पासून आज जवळजवळ 1 महिना पूर्ण होत चालला आहे। अजूनही आम्हाला त्यांच्याकडनं कुठलाही पत्रव्यवहार नाही, कुठलाही त्यांच्याकडनं फोनही आला नाही की ही मागणी कशासाठी केली, काय केली। खरं तर एखादी मागणी कुठल्या राजकीय पक्षाने कोणी पुणेकरांनी केली तर त्यांनी खरंच त्याचा विचार केला पाहिजे। आणि त्याचा आता बघा तुम्ही, मी आयुष्यात इतक्या म्हणजे माझा जन्म पुण्यात झाला आहे, आता तिथं काही संघटना पाणी वाटते ते, हे दृश्य आत्ता मी पहिल्यांदा आपण पुणे शहरात बघतो की लोक पाणी वाटतं ते, कारण उष्माघाताचा खरंच त्रास होतो। आणि माझी ते DCP आहेत, कमिशनर आहेत, त्यांना विनंती की तुम्ही पण 4 चाकी सोडून 2 व्हीलरवर एकदा फिरून दाखवा 11 ते 4 या वेळेत, मग तुम्हाला कळेल। आता मॅडम तुम्ही स्टेशनपासून इथं आला, तुमचे किती हाल झाले असतील तुम्हालाच माहिती। प्रत्येक पुणेकरांचा जो हाल होतो, मग ह्याच्यावरती कुणी बोलायचं नाही का? आपण कुणीतरी बोललं पाहिजे ना, ही मागणी केली पाहिजे। आणि तुम्ही जर आत्ताही गुगलला सर्च केलं तर वर्धा, पुणे म्हणजे वर्धा, नागपूर, बीड ह्या ठिकाणी उष्माघाताचा बळी होतो, त्याच्यामुळे ते दुपारच्या वेळेला सिग्नल बंद करतात। मग आपल्या पुण्यात पण 1 ते 4 सिग्नल बंद होऊ शकतात, पण यांची मानसिकता पाहिजे, यांनी ते केलं पाहिजे आणि पुणेकरांचा जीव वाचवला पाहिजे। नक्कीच 1 ते 4 सिग्नल्स जे आहेत ते बंद केले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी केली जाते। उष्माघाताच्या काही घटना पुण्यामध्ये घडल्या, त्याचबरोबर उष्माघात नसेल तरी डिहायड्रेशनच्या समस्या जाणवतात। लहान मुलांना विशेषतः या सगळ्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि त्यामुळे ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेतर्फे केली जाते। अजूनपर्यंत कुठलाही प्रतिसाद त्यांना पोलीस आयुक्तांकडून आलेला नाही, मात्र तरीसुद्धा ही मागणी आमची रास्त आहे आणि या मागणीवरती विचार करावा, अशा प्रकारची भूमिका सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या मागणीवरती आता विचार होणार का, की मग उन्हामुळे असेच पुणेकर जे हैराण होत आहेत ते इथून पुढेही असेच हैराण होणार आणि उष्माघाताच्या बळींची संख्या आणखीन वाढणार का, याकडे सध्या हे टाळण्यासाठी सध्या ही जी मागणी आहे ती कुठेतरी रास्त आहे आणि मागणी मान्य करावी अशी भूमिका या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मनसेने ही जी मागणी केली आहे त्यावरती खरोखर दुचाकी चालकांना, वाहन चालकांना काय वाटतंय हे सुद्धा जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, आता पूर्ण कॅप घातली आहे, तोंडाला बांधलंय, ऊन खूप आहे, तर ही जी मागणी आहे मनसेची ही रास्त आहे असं वाटतंय का? तसा विचार करायचा गेला तर मागणी ही बरोबर आहे, कारण सिग्नलवर थांबल्यावर 2 व्हीलरवाल्यांना खूप त्रास होतो ॲक्च्युली उन्हाचा। आणि आपण आजकाल हीट स्ट्रोक वगैरे सारखे पण इव्हेंट्स पाहतोय, कारण टेम्परेचर 40च्या पार आहे। सो मागणी बरोबर आहे, पण त्यासाठी मग ट्रॅफिक पोलिसांनी पण दुसरा काहीतरी एक मार्ग काढला पाहिजे की सिग्नल जाम नाही झालं पाहिजे। 1 ते 4 सिग्नल बंद ठेवावे असं नाही वाटत, थोडंसं त्याचा सिग्नलचा टाईम कमी असावा। एक तर उन्हामुळे खूप झळा लागतात आहे
आणि कुठंही पाण्याची सोय होत नाही. मुख्य म्हणजे रिक्षा तास 2-2 तास चालल्या तरी कुठं पाणी प्यायला भेटत नाही. त्यामुळे सिग्नलचा वेळ थोडा कमी करावा. सिग्नल पूर्ण बंद झाले तरी त्रास होऊ शकतो. तर आपण पाहतोय की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे ही मागणी केली जाते की 1 ते 4 सिग्नल्स बंद ठेवावेत. याविषयी आपण वाहन चालकांची सुद्धा मतं जाणून घेतली. काही नागरिकांचं असं म्हणणं आहे की सिग्नल्स कम्प्लिटली बंद ठेवावेत, तर काहींना असं सुद्धा वाटतंय की सिग्नलचा टाईम कुठेतरी कमी करावा, कारण ट्रॅफिक पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. सिग्नल जर बंद ठेवले तर ट्रॅफिकचं मॅनेजमेंट कसं होणार, हा सुद्धा एक गांभीर्याचा मुद्दा आहे. मात्र उष्माघातासारखे प्रकार टाळण्यासाठी या मागणीवरती कुठेतरी पुणे प्रशासनाने सुद्धा गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी एक योग्य निर्णय घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, असं सुद्धा या पुणेकरांचं मत असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.